रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे तो 2 BHKचा फ्लॅट आहे आणि 2 BHKचा जो फ्लॅट आहे तो वाघबीळ लोकेशनला आहे. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा ईस्ट वेस्ट असणारा, पार्किंग असणारा, बाल्कनी असणारा हा 2 BHKचा फ्लॅट असेल. हिरानंदानी इस्टेटच्याच बाजूला माधव पलासा नावाचं कॉम्प्लेक्स. त्या माधव पलासामध्ये ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 30 माळ्याची बिल्डिंग. हायर फ्लोअरला आपल्याकडे असणारा, लोअर फ्लोअरला, हायर फ्लोअरला असे एक 2 फ्लॅटचे प्रावधान आपल्याकडे इथे आहे. हा जो फ्लॅट आहे हा फुल्ली फर्निश आणि तसं जर बघितलं तर बाहेर येताना ईस्ट आणि आतमध्ये येताना वेस्ट अशा पद्धतीचा फुल्ली फर्निश हा 2 BHKचा फ्लॅट असेल. जर तुम्ही बघितलं इथे तर इथे आल्यानंतर तुम्हाला 1, 2 आणि 3 आणि अधिक पलीकडल्या साईडला आणि फ्लॅट आहेत. पण तसं जर बघितलं तर 4 लिफ्टचं प्रावधान आहे. हा जो फ्लॅट आहे तसं बघितलं तर आपला इथून चालू होतो. तुम्ही बघू शकता हे शूरॅकपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली आहेत. वरतीसुद्धा जर बघितलं तर फॉल सिलिंगचे त्याचं काम केलेलं आहे आणि हा ऑलरेडी इथे सेफ्टी डोअर म्हणा त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बनवलेल्या आहेत. बिल्डिंगला OC CC सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही बँकेकडनं आपण लोनचं प्रावधान करायचं जरी ठरलं तर ते नक्की मिळू शकतं. म्हणजे घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इमिडिएटली बघू शकता तुम्हाला इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं असं TV युनिट्स म्हणा किंवा हॉल म्हणा तुम्हाला सजवलेला दिसेल. आणि इमिडिएटली तुम्ही जर इकडे आलात तर तुम्हाला इथे प्रॉपर अशी बाल्कनी आहे जी तुम्हाला वेस्टला ओपनिंग असणार आहे. कारण वेस्टला जर तुम्ही इथे ओपनिंग असल्या कारणानं संध्याकाळची जी हवा आहे ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची इथे येते. आणि अधिक इकडे जर तुम्ही बघितलं तर इथं स्टोरेज आहे, इथे पण स्टोरेज आहे. समोर जर बघितलं तर हिरानंदानी वेस्टगेट नावाचं कॉम्प्लेक्स होणार आहे. त्याची मच्छरची जाळी म्हणा त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या फ्लॅटमध्ये नीटनेटक्या लावलेल्या आहेत. हे फिक्स फर्निचर आहे, हे आपल्याला असंच पूर्ण मिळणार आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर वरती पण फॉल सिलिंगचं वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं काम हे जे मालक आहे ह्या मालकांनी ऑलरेडी केलेलं आहे. हॉलची साईज तुम्हाला जाणवेल 727 कार्पेट असल्यामुळे हा फ्लॅट पण तसा बघितलं तर मोठा आणि चांगला जाणवतो. पार्किंग जर बघितलं तर एक पोडियम पार्किंग, कार पार्किंग आपल्याला मिळेल. इथे जर तुम्ही आला तर इथे पण त्यांना एक डायनिंग आणि डायनिंगच्या शेजारी यांनी स्टोरेजसाठी एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इथे पण कॅबिनेट बनवलेलं आहे. आणि जर समजा आपण हे बघितलं नाही ह्याच्या जर अपोजिटला गेलो आपण तर इथे पण तुम्हाला मस्त असं मॉड्युलर असणारं किचन आहे. जे किचन सुंदर आणि चांगल्या 2 प्लॅटफॉर्म असणारं किचन असताना वरती जर तुम्ही बघितलं तर वरती स्टोरेजसाठी वगैरे त्या सगळ्या गोष्टींची प्रावधान त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. हवा तुम्हाला ह्या किचनमध्ये पण येते कारण ही पश्चिमेला खिडकी आहे. इथं परत स्टोरेजसाठी जागा वेगळी त्यांनी बनवलेली आहे. याचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर 5,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे, इन्क्लुडिंग स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या अम्युनिटीज तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्समध्ये नक्की मिळतील. आणि इकडे जर आलात तर हे कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे. हे खरं तसं बघितलं तर राहतं घर आहे. तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इथे अशा पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे. आणि इकडे जर तुम्ही पुढे गेलात तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं वॉशिंग मशीनसाठी प्रॉपर स्पेस आहे आणि कपडे वाळवत घालण्यासाठी पण चांगल्या पद्धतीची जागा तुम्हाला तिथे उपलब्ध नक्की असणार आहे. आणि समजा आपण ह्या कॉमन बाथरूमच्या, वॉशरूमच्या बाहेर आल्यानंतर हा जो मोठा पॅसेज आहे हा पॅसेज पण त्यांनी चांगल्या पद्धतीने डेकोरेट केला आहे. आणि पुढे आल्यानंतर इथे जो स्पेस आहे याने भगवंतासाठी व्यवस्थित असं घर, भगवंताचं घर त्यांनी इकडे व्यवस्थित स्टोरेज म्हणजे देवासाठीच सगळं यांनी इथं बनवून ठेवलेलं आहे. आणि इमिडिएटली आपण जर पुढे गेलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं असं मोठं वॉशरूम एक तुम्हाला इकडे मिळतं. जे वॉशरूम तुमचं ह्या साईडला असणार आहे. हे वॉशरूम जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल की हे पण खूप मोठं आणि प्रशस्त नक्की आहे. आणि अशा आपण जर इकडे आलं तर तुम्हाला इथे परत एक कपाट बनवलेलं आहे. जे कपाट हे खूप मोठं आणि चांगलं आहे आणि मोठी जागा तुम्हाला मिळते. वरती जरी तुम्ही बघितलं तर फॉल सिलिंगचं म्हणा, हे बेड फिक्स आहे, हा फिक्स बेड म्हणा किंवा इकडे परत TV युनिट म्हणा किंवा इकडे ड्रेसिंग टेबल म्हणा. आणि परत बेडरूमला असणारी ही तुम्हाला परत एक्स्ट्रा बाल्कनीही मिळणार. आणि ही तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे बाल्कनी पण पश्चिम दिशेला असल्या कारणानं हवा मात्र या घरामध्ये चांगल्या पद्धतीची येते. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट माधव पलास या नावाचं कॉम्प्लेक्स आहे. इथे हा फ्लॅट असणार आहे. वाघबीळ लोकेशनला हा फ्लॅट असणार आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती असणारा हा फ्लॅट आहे. भविष्यात येणारं जे मेट्रो स्टेशन आहे ह्या भविष्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनपासून साधारणतः 4 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती हे तुम्हाला हेही मिळेल. बस राहायला प्रश्न शाळा, बाकीच्या सगळ्या गोष्टी, मेडिकल, हॉस्पिटल्स हे सगळं आजूबाजूला तुम्हाला जवळ असणार आहे. आता हे राहिलं एक शेवटचं बेडरूम जे आपलं राहिलं होतं. लहान मुलांचं बेडरूम म्हटलं तरी चालेल. याच्यात पण तुम्ही बघू शकता लहान मुलांचा बेड ऑलरेडी लावलेला आहे. इथे ड्रेसिंग टेबल ठेवलेला आणि इथे कपाटाचं पण प्रावधान ऑलरेडी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. अधिक तुम्ही इकडे जर बघितलं तर स्टडी टेबलसाठी पण एक जागा, व्यवस्थित बुक सेल्फ वगैरे सगळं आणि AC वगैरे सगळं ह्या घरामध्ये लागलेलं आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट वाघबीळ लोकेशनला आहे, जिथे TCSची कंपनी पण जवळ आहे. G-Crop IT पार्कपासून साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे. आणि हा जो फ्लॅट आहे हे मालक जे आहेत आता सध्या सांगताना याची किंमत यांनी 1,35,00,000 रुपयाची कोटिंग केलेली किंमत असणार आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्यांच्या समोर बसू त्यावेळेला याच्यामध्ये ते मात्र पैसे
कमी करतील. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं हा पण एक खूप खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे, ज्याच्यामध्ये काहीच काम करायची गरज नाही. यायचं आणि कपडे घेऊन यायचं आणि राहायला जायचं, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर कोणत्या मंडळींना हा फ्लॅट बघायचा असेल किंवा जर एखाद्यातलं स्वप्नातलं घर साकार करायचं असेल तर मला असं वाटतं आम्हाला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला आम्ही नक्की दाखवू आणि आम्हाला तेवढं जास्तीत जास्त लोकांनी कमेंट, शेअर आणि सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आम्हाला आमच्या कामावरती जास्त फोकस देऊन अजून जास्त करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.